हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी माझ्या छोटेसे किचनची स्वच्छता करणार आहे. पटकन दुपारच्या भरामध्ये पटकन मला वेळ लागत नाही जास्त. तर आता शाळेतून आल्यानंतर काय काय क्लिनिंग असते तर तीच आता आवरायला घेते आणि भांडे वगैरे सर्व आवरते. किचन सर्व आवरून घेते पटापट. पसारा झालेला आहे आता सर्व आवरते पटकन. आणि असं दुपारच्या वेळेस आवरलं ना तर संध्याकाळी म्हणजे निवांत वेळ मिळतो स्वयंपाकासाठी, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी. तर पटकन आता मी किचन आवरून घेते माझं. चला पटकन आधी भांडे वगैरे लावते. किचन मेन म्हणजे भांडे असतात तर भांड्याचा पसारा तो पटकन गेला तर मग टेन्शन जातं. तर आधी मी भांडे वगैरे लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आवडता होतं तुमच्याशी पण बोलते. चला दुपारच्या टायमात कसं मुलं पण झोपतात, निवांत वेळ मिळतो. तर मग आपलं व्यवस्थित कमी वेळेमध्ये मेन म्हणजे आपली कामं होतात. कसं आहे आपण इतर वेळेस काम करतो, सारखं मुलांची बडबड चालू असते, मुलांना हे पाहिजे ते पाहिजे. मुलं आपल्याला खूप जास्त डिस्टर्ब करतात. तर कमी वेळ पण लागतो आणि दुपारच्या भरात कामं होऊन गेली ना, दुपारच्या म्हणजे अर्धा किंवा 1च तास दिला ना दुपारच्या वेळेमध्ये, तर संध्याकाळचा वेळ निवांत जातो आपला. आणि काम म्हणजे एकदम पटकन होतात आणि मेन म्हणजे स्वच्छता तेवढी छान होऊन जाते आणि आपल्याला कंटाळाही येत नाही. आणि जर तुम्हाला खरंच झोपायची सवय नसेल ना तर खरंच दुपारचा वेळ बेस्ट आहे काम आवरून घेण्यासाठी. जेणेकरून संध्याकाळी छान निवांत आपल्या चहा पिऊ शकतो मस्त सोफा सेटवर बसून टी व्हीच्या समोर. असं मस्त निवांत कप घेऊन बसलेला आपल्याला असा वेळ भेटत नाही, तर तोच वेळ आपल्याला मिळावा म्हणून मग मी दुपारच्या भरात कामं करते. सकाळी तर तुम्हाला माहिती मी स्कूलला जाते. स्कूलमधून आल्यानंतर घरातली कामं मी आवरून घेते. संध्याकाळचा मस्त निवांत मुलांसोबत कधी कधी आपल्याला बाहेरचे पण कामं असतात ती कामं आवरून घेते. म्हणजे आपण आपल्याच गोष्टी मॅनेज केल्या ना तर खूप छान गोष्टी होतात. दिवसभराचं पूर्ण व्यवस्थित शेड्यूल आपला फिक्स होतो आणि मस्त छान. इथं मी तुम्ही पाहणार तर माझ्या भांड्यांची या डब्यांची मांडणी एकदम सुटसुटीत आहे, एकदम नीटनेटकी आहे. कारण की मी व्यवस्थित त्यांची जागा फिक्स करून ठेवलेली आहे. अजिबात इकडं तिकडं कोणतीही गोष्ट ठेवत नाही, म्हणून मग माझा पसारा होत नाही जास्त. पण मग मी काय करते, वेळोवेळी क्लीन करायला घेते. तुम्हाला असं असं नाही सांगत की ठेवले म्हणजे ते तिथंच राहतं, असं नाही. तर मी मध्ये मध्ये रिपीट त्या गोष्टी घेते आणि त्या क्लीनसुद्धा करते ते तितक्याच. कधी कधी ग्लासेस काढून घेणार, कधी डबेच काढून घेणार, कधी ताट प्लेट्स म्हणजे ग्लास तांबे म्हणजे असं मध्ये मध्ये एक एक कप्पा त्याच्यातले भांडे काढून क्लीन करणार, ते ठेवणार व्यवस्थित. म्हणजे ह्या पद्धतीने रोटेट पद्धतीने मी करत असते ह्या गोष्टी. तर त्या काय होतात व्यवस्थित क्लीन राहतात. आणि मग आपण एकदम काढलं ना, मी जर सर्व मानीचे भांडे काढले तर मला पूर्ण दिवस कमी पडेल आणि आपण स्वतःही थकून जातो. तेवढं पूर्ण एका दिवसात आवरायचं म्हटलं ना पॉसिबल नाही आहे, मुलं असताना सुद्धा. मुलांना मी सांभाळून सर्व करते. तर मुलांचं जॉबचं सर्व गोष्टी सांभाळून करायच्या राहिल्यानंतर ही रोटेट पद्धतीने आपण मध्ये मध्ये कामं काढून आवरली ना तर ती बरी पडतात. तर त्याच्यामुळे माझ्या छोट्याशा किचनची मस्त छान स्वच्छता नीटनेटकेपणा चकाकतो अगदी किचन असं मी ठेवते. तशीच त्यांची भांड्यांची मांडणी ही तशीच ठेवते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी वेळच्या वेळी दुपारच्या भरातले जेवढे भांडे आहे आपले सकाळचे नाश्त्याचे म्हणा, चहाचे म्हणा, टिफिन्स मुलांचे, ते लगेच मी क्लीन करून घेते, अजिबात ठेवत नाही. जर तेवढं ठेवलं ना पूर्ण बेसिंग भरतो. कारण की मुलांचे डबे एवढे असतात, डबे 2-2 असतात, बॉटल्स असतात, सकाळच्या नाश्त्याचं असतात, ते आल्यावर पण जेवलेले असतात. मग ते खूप जास्त होऊन जातो पसारा. आणि मग संध्याकाळचा आपला स्वयंपाक असतो, सर्व गोष्टी असतात त्या व्यवस्थित होण्यासाठी कंटाळा न करता ह्या कामं केली ना संध्याकाळचा वेळ छान जातो आपला. आणि मला तरी वाटतं तुम्ही असं म्हणजे सकाळचा टाईम भेटत असेल तर बेस्टच आहे तुम्हाला आवरण्यासाठी. पण जर तुम्ही खरं जॉब करत असाल, दुपारी टाईम भेटत असेल त्यावेळेत आवरा. पण म्हणजे तुमच्या जॉबच्या टायमिंगनुसार तुम्ही मॅनेज करू शकता. मी तर माझ्या टायमिंगनुसार मी माझे कामं तुम्हाला दाखवते. तर इथं तुम्हाला सांगते मी लगेचच्या लगेच मी भांडे वगैरे क्लीन करून घेते. इथं तुम्ही पाहू शकता भांड्यांचा पसारा म्हणजे असं वाटतं की किचनमध्ये आपण काहीच आवरलेलं नाही आहे. मेन म्हणजे तर किचन हे ना सुटसुटीत दिसावं, मोकळं दिसावं व्यवस्थित. म्हणून मग पहिले तर हा भांड्यांचा पसारा मी काढते, म्हणजे पटकन घासून क्लीन करून घेते भांडे. जे ते मला अजिबात आवडत नाही भांडे पसारा राहिलेला, म्हणून मग मी लगेचच क्लीन करते आणि पूर्ण पाणी काढून सुकून जातं किचन मस्त छान मग दिसतं. त्याच्यानंतर आता मी सर्व किचन काउंटर टॉप हा पुसून घेते व्यवस्थित. अजिबात थोडंही तो ओला ठेवत नाही, व्यवस्थित क्लीन करते त्याला. आणि असं म्हणतात की कधीच किचन ओटा ओला ठेवू नये, तो व्यवस्थित सुकलेला असावा. त्याच्यानंतर मग सकाळच्या टायमात तुम्हाला माहिती आहे स्वयंपाक वगैरे होतो, घाई गडबड असते मला जायची. तर त्याच्यामुळे मग
पॉसिबल होत नाही गॅस क्लीन करणं, तर मी ह्यावेळेस क्लीन करून घेते. म्हणजे तेवढं क्लीन थोडं काउंटर क्लीन करते, पण एवढं की व्यवस्थित होत नाही. स्प्रे वगैरे करून मी गॅस पुसत नसते सकाळी, मला वेळ तेवढा पुरतच नाही आहे. कारण की देवपूजा, मुलांची अंघोळ, घर त्यांची टिफिन भरणं, त्यांची बॅग भरणं, त्यांची तयारी स्कूलची, माझी स्वतःची तयारी, त्याच्यामुळे मला पॉसिबल होत नाही तेवढं. तर मग मी ह्यावेळेस आवरते आणि तुम्ही पाहू शकता अजिबात इतकासाही खराब राहत नाही. सकाळच्या टायमात पण मी व्यवस्थित कापडाने पुसून घेत असते. तेवढं करते, फक्त एवढं काही स्प्रे वगैरे करून पुसत नसते. तर आता ह्या टायमात मी करते. तर व्यवस्थित इथं क्लीन मस्त करून घेतलेला आहे गॅससुद्धा, आणि बाजूचंसुद्धा मी अजिबात माझ्या ज्या किचनच्या स्टाईलवर अजिबात तेलकटपणा नाही, कारण की मी रेग्युलरली किचन स्वच्छ ठेवते. आणि आता उन्हाळा लागला आहे, उन्हाळ्यामध्ये मुंग्यांचा प्रॉब्लेम होतोच. तर हा मुंग्यांचा खडू आहे, लाल मुंग्या माझ्या इथं तरी होऊ राहिल्या सध्या. मग मी ना तर हा खडू आणलेला आहे, तर तो व्यवस्थित आता सर्वीकडे फिरून घेते गॅसच्या मागंसुद्धा. कारण की काही ना काही अन्नाचे कण पडलेले असतात, तर ते खूप मुंग्या होतात. आणि एकदा मुंग्या झाली ना, मुंग्यांची लाहीनच होऊन जाते आणि मग खूप जास्त मुंग्या होतात. आणि त्या लाल मुंग्या खूप कधी कधी चावतात पण. मग त्याच्यामुळे ना मुंग्या नकोच व्हायला म्हणून मग मी माझा हाच एक प्रयत्न असतो की नको व्हायला, म्हणून मग मी लगेच क्लीन केलं ना, तर खडूसुद्धा फिरवून घेते. तुम्ही पाहू शकता वरती पण फिरून घेतलेला आहे, कारण की त्या मुंग्यांचा काही भरोसा नाही, कधी पण लाईन कुठून पण बनवून जाते त्यांची. तर त्याच्यामुळे मग मी मुंग्या नकोच व्हायला हा प्रयत्न करते. तर इथंसुद्धा मी जे आहे ना माझं ऑर्गनायझर, त्याच्या मागेसुद्धा फिरून घेतलं. गॅसच्या मागेसुद्धा आपण कधी कधी स्वयंपाक बनवताना एखादा पदार्थ अन्नाचं कण पडतो, तर त्यालासुद्धा मुंग्या लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित ते फिरून घेतलेलं आहे खडू. त्याच्यानंतर मग मी लगेच हे डबे आहे ना माझे, जे डेली यूजला त्याच्यात वस्तू ठेवलेल्या, त्या सर्व क्लीन करून घेते. जेणेकरून ना काय होतं, आता धूळ वगैरे बसते, मग 8 दिवसातून असे डबे काढून वगैरे क्लीन केले ना तर बरे पडतात. आणि व्यवस्थित ठेवले ना तर ते चेक पण होऊन जातात डब्यात काय आहे, काय संपलं, काय खराब तर नाही ना, म्हणजे चेक पण झालं पाहिजे. तर ह्याच पद्धतीने आता मी मस्त आणि डब्यांची मांडणी एकदम सुटसुटीत केलेली आहे. मला हाताशी लागणाऱ्या वस्तूच अशा ह्या इथं ठेवलेल्या आहे जवळ, मला डेली स्वयंपाकामध्ये यूज होणाऱ्या. परत साईडला पण इथं पण हे छोटे माझे डबे आहेत, तर ते पण सुद्धा मी पुसून वगैरे क्लीन करून घेतलेले आहे. आणि ज्या काही डब्यातलं संपलं ना ते भरून ठेवते, व्यवस्थित चेक करून घेते. माझी ही सवय आहे. असं नाही का भरलेले अरे पाहायचं, जेव्हा आपण स्वयंपाकाला घेतो तेव्हाच बघायचं असं नाही आहे. तर मी क्लीन करता करता चेकसुद्धा करून घेते बाकीचे व्यवस्थित आहे ना. तर कधी कधी कसं ऊन दाखवण्याची गरज पडते काही कडधान्यांना किंवा डाळींना, तर ते व्यवस्थित चेक करायला पाहिजे, कारण की किडे आळ्या होण्याची शक्यता असते. आणि ज्या डब्यातलं संपलं ते सुद्धा मी भरून ठेवते वेळोवेळी, म्हणजे कसं आपल्याला नंतर दुसऱ्या दिवशी नको काही प्रॉब्लेम. तर मी कांदे घेऊन आले होते, कांदे माझे संपलेलेच होते. तर 4-5च कांदे राहिले होते शेवटचे, म्हटलं ते कांदे तर मी काल आणले होते, ते ठेवायचेच माझे राहिले होते. तर चला म्हटलं आज आता वेळ आहे ठेवून घेऊया. तर मी 3.5 किलो कांदे घेऊन आले होते, तर तेवढे आता सध्यापुरता बस होतील. तर ते व्यवस्थित ट्रॉलीमध्ये ठेवून घेते. माझे वरच्या याच्यामध्ये माझे लसूण राहतं, 2 नंबरच्या याच्यामध्ये बटाटे राहतात, आणि खाली कांदे असतात. ह्या 3 ट्रॉलीमध्ये अशा ह्या 3 गोष्टी असतात. तर ह्या इथंच असतात. आणि ही ट्रॉली स्टीलची आहे, त्याच्यामुळे मग याच्यात मी ठेवते आणि खराब अजिबात होत नाही. हवा वगैरे लागते ना त्याच्यामुळे व्यवस्थित. तर मला जास्तीत जास्त मी कमी म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळते. तर माझ्याकडे बऱ्याचशा वस्तू स्टीलच्याच आहे. प्लास्टिकचे भांडे खूप कमी आहे, म्हणजे नाहीच आहे, जास्त कमी आहेत. आणि जेवढं पण अजून राहिलं तेवढं घरात थोडंसं प्लास्टिकचं ते सुद्धा मी काढून टाकणार आहे. शक्यतो तर माझ्याकडे तर स्टीलचेच जास्त आहे. तर इथं आता व्यवस्थित सर्व कांदे मी ठेवून घेते आणि ह्या ट्रॉलीमध्ये व्यवस्थित राहतात. तर खालच्या तुम्ही पाहू शकता 3.5 कांदे बरोबर त्याच्यात मावून गेलेले आहे. तरी हे भरून दिले मी कांदे सर्व छान मस्त. आता तिथंच माझं छान छोटंसं ऑर्गनायझर आहे, तर त्याचीसुद्धा मी क्लीन करून घेते. वरचं जसं ठेवलं आहे ना तेच त्याच्यात तसं खाली एक आहे ठेवलेलं, तर त्याच्यातले पण मी सर्व व्यवस्थित मागं घसून वगैरे सर्व स्वच्छ करून मी ठेवलेलं होतं. तर आता चला म्हटलं मी मस्त त्याला ते पण डबेवरचे जसे पुसून घेतले व्यवस्थित, तसे हे पण पुसून घेते मी. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवले ना तर आपल्याला पण एकदम लोड पडत नाही कामांचा. आणि तुम्हाला सांगते डब्यांवरती धूळ जास्त बसते. जर आपण एखादा महिनापर्यंत ते डब्यांना हात नाही लावलं तर धूळ इतकी जबर होते, असं वाटतच नाही. असं वाटतच नाही आपण घरामध्ये राहतो, घर बंदच आहे. आणि इतकं घाण होऊन जाताना अक्षरशः घरात आपण असताना सुद्धा इतक्या वस्तू घाण होतात जर त्या डब्याला आपण हातसुद्धा लावला नाही तर. म्हणून मग मध्ये मध्ये आपण असं क्लीन करायला डबे वगैरे पुसून घ्यायचा वरच्यावर, जेणेकरून खराब होणार नाही. आणि एकदमच असं काढल्यानंतर खरंच मला तरी पर्सनली मला खूप कंटाळा येतो.
असतो, एकदमच लोड कामांचा काढायचा. तर त्याच्यामुळे मग नेहमी आपण स्वच्छता केली ना तर एवढा लोड पडत नाही. कशाला एवढं लोड घ्यायचा, कारण की ऑलरेडी आपल्याला भरपूर कामं असतात जेव्हा आपण जॉब करतो. तर इथं बघा चालू राहतं आपलं हे क्लिनिंग पण झाले आणि घर पण स्वच्छ राहतं आणि काही वेळ लागत नाही, कंटाळासुद्धा येत नाही. अर्धा एक तासामध्ये माझी छानशी मस्त क्लिनिंग होऊन जाते. तर इथं सर्व छान आता मी झाडून घेते घर. तर तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित माझं सर्व क्लिनिंग झालेले आहे. आणि सकाळी तर मी मस्त लादी वगैरे पुसून गेलेली होती, लादी पुसून गेली. बरीचशी कामं माझी सकाळच्या टायमात मी आवरून जाते, जसं जसं माझा वेळ राहतो त्याप्रमाणे मी आवरून घेते. आणि लादीचं काम तर मी शक्यतो सकाळी न तर करते, नाही तर दुपारच्या टायमात बाय चान्स होतो, नाही तर सकाळी मी करण्याचाच प्रयत्न करते. गॅलरी झाडांना पाणी घालून देणं हे सर्व सकाळी करून घेत असते. तर इथे छान मस्त सर्व क्लिनिंग आता गॅलरी पण इथं क्लीन करून घेते. आणि अशा पद्धतीने मग वेळच्या वेळी मी कामं आवरून घेते. आणि दुपारचा वेळ मला असं वाटतं की बेस्ट आहे, पटकन कामं माझी उरकून जातात. माझी स्वतःची तरी उरकतात. मला झोपायला नाही आवडत दुपारी, म्हणजे मी दिवसा झोपत नाही, डिरेक्टली रात्री झोपते. तर त्याच्यामुळे छान मस्त माझी अशी क्लिनिंग झालेली आहे. आणि जेव्हा आपण क्लिनिंग करतो तेव्हा घर इतकं सुंदर दिसतं ना, भारी चकाकतं. किचन आवरलं ना ते खूप भारी वाटतं. तर इथं पाहू शकता मस्त छान क्लिनिंग झालेली आहे. मस्त छान सर्व किचन आवरलं गेलं माझं सर्व. व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेतलेल्या आहे. आणि मेन म्हणजे तर डब्यांची मांडणी. डबे ना काय होतं, वारंवार हवा, आता उन्हाळ्याच्या वारा पण सुटतो, हवा धूळ वगैरे येत राहते. आणि मग सारखं जर आपण क्लिनिंग त्या डब्यांवरती धूळ वगैरे होऊन जाते ना, तर मग मी ते नेहमी असं मध्ये मध्ये क्लीन करून घेते. आणि आता तुम्ही पाहू शकता किती छान मस्त चकाकत आहे, कारण की ते पुसून घेतलं ना मध्ये मध्ये एकदा, आठवड्यातून एकदा, तर ते क्लीन होऊन जातात. तर थोडीफार धूळ असते ना ती निघून जाते, म्हणून मग मी पुसून वगैरे घेत राहते. तर अशा पद्धतीने मस्त मस्त किचन छान मस्त आवरलं. तुम्हाला एकदा पूर्ण लुक दाखवते. चला, बेसिन क्लीन झालेला आहे, ओटा एकदम चकाकतोय खूप छान. आणि एकदम डबे बघा तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित डबे पण ठेवलेले आहे. आणि डबे पण अजिबात धूळ नाही, काय नाही, खराब आहे हे पाहू शकता तुम्ही. इथे पण पाहाल डबे. परत इथे पण तुम्ही बनणार, हे पण भांडे मी क्लीन केलेले होते काचेचे, तर ते पण छान व्यवस्थित ठेवलेलं आहे. इकडे पण व्यवस्थित जिथे तिथं वस्तू ठेवलेल्या आहे, अजिबात इकडे तिकडे झालेल्या नाही आहे. तर इथे छान असं मांडणी केलेली आहे, डब्यांची भांड्यांची मांडणी अशी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ठेवलेलं आहे मी सर्व. इथे पाहाल तुम्ही. तर यांची डब्यांची पण मांडणी व्यवस्थित जिथे इथं अशा वस्तू ठेवलेल्या आहे, अजिबात इकडे तिकडे नाही. सर्व इथं इथं पण तुम्ही पाहू शकता स्टीलचे भांडे सुद्धा व्यवस्थित ठेवलेले आहे, अजिबात इकडे तिकडे नाहीये. आणि सर्व त्यांची जागा फिक्स केलेली आहे डब्यांची भांड्यांची सर्व. त्याच्यामुळे सर्व व्यवस्थित भांडे तुम्ही पाहू शकता. असे भांडे मी व्यवस्थित हे रचून ठेवलेले आहे. तर असं जर ठेवलं ना तुम्ही तर खूप छान दिसतात, हे व्यवस्थित दिसतात दिसायला पण. तर अशा पद्धतीने मी सर्व किचन अरेंज केलेलं आहे. आणि मध्ये मध्ये मी ना वेगवेगळे कामं काढत असते. कधी ना भांडे घासायला काढून घेते, कधी डब्यांचं, कधी म्हणजे असं रेग्युलरली म्हणजे थोडंसं वेगवेगळी कामं काढून घेत असते. कसं एकदमच आपल्याला टाइम पुरत नाही, आपण जॉब करतो किंवा आपली कामं असतात, तर आपल्याला टाइम पुरत नसतो. तर त्याच्यामुळे मग असं मध्ये मध्ये थोडं एक्स्ट्राची कामं काढून घेते मी रेग्युलरली. तर म्हणजे माझं किचन क्लीन असतं, घरातही क्लीन असतं. तर अशा पद्धतीने छान क्लिनिंग झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला, तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.